जी आहे ती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आणि यानुसार मंत्रिमंडळाचं वाटप होऊ शकतं। तर नव्या संसदेमध्ये सुरक्षा भंग केल्याप्रकरणी 3 कामगारांना अटक करण्यात आली आहे। एकाच आधार कार्डचा वापर करून प्रवेश केल्याचं प्रकरण समोर आलंय। 4 जून रोजी सीआयएसएफनं 3 मजुरांना पकडलं, त्यानंतर चौकशी झाली आणि चौकशीनंतर त्यांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। तर आपण पाहतोय आत्ताची अत्यंत महत्त्वाची बातमी, ती म्हणजे नव्या संसद भवनात पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। सीआयएसएफ कडून 3 कामगारांना अटक करण्यात आलेली असून 4 जून रोजी या 3 मजुरांना सीआयएसएफ कडून अटक झालेली आहे। तर आमचे प्रतिनिधी प्रशांत दिला रामदास आपल्यासोबत आहेत। प्रशांत, अत्यंत धक्कादायक बातमी आहे। पुन्हा एकदा नव्या संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न झाला आणि तोही 4 जून रोजी। या दिवशी संपूर्ण देशामध्ये मतमोजणी सुरू होती। बरोबर आहे। संसदेच्या परिसरामध्ये नवीन संसद भवनाच्या सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे। त्यामध्ये अनेक जे संसद परिसरात लागलेले पुतळे आहेत त्या पुतळ्यांना एकाच ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न आहे। त्या भागात त्याचं सौंदर्यीकरण सुरू आहे। यासाठी सेंट्रल विस्टातले अनेक कर्मचारी सध्या नवीन संसद भवनाच्या परिसरात कार्यरत आहे। यामध्ये एकाच आधार कार्डवरती 3 कर्मचाऱ्यांनी नवीन संसद भवनात प्रवेश घेतला होता, तिथे काम करत होती। ही जी मोठी त्रुटी आहे हे सीआयएसएफच्या लक्षात आली। त्यानंतर सीआयएसएफने त्या 3ही कामगारांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पार्लमेंटरी स्ट्रीट या पोलीस स्टेशनला त्यांना ताब्यात देण्यात आलं आहे। याच्यावरती त्या 3ही मजुरांवरती घुसखोरी करण्याचा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे। लवकरच या संदर्भात त्यांना आता दिल्ली पोलीस हे न्यायालयात सादर करतील, त्यानंतर न्यायालय त्याच्या आधारावरती निर्णय घेण्याची शक्यता आहे, म्हणाले। धन्यवाद प्रशांत या सविस्तर अपडेटसाठी।